नगर जिल्हा नातेगोत्याच्या मॉडेलसाठी जसा ओळखला जातो, तसाच तो राजकारणाच्या मैत्रीपलीकडच्या एका अनोख्या मॉडेलसाठीही ओळखला जातो. इथं जे नेते एकमेकांविरोधात लढले, त्यांनी एकमेकांसोबतची मैत्रीही जपली. विखे गडाख, काळे कोल्हे ही त्यातलीच काही उदाहरणे. त्यातल्या त्यात कोपरगावच्या कैलासवासी शंकरराव काळे आणि कैलासवासी शंकरराव कोल्हेंच्या मैत्रीच्या अनोख्या नात्यातील एक किस्सा तर अनेकदा चर्चेत येतो. या दोघांनी थेट मुख्यमंत्र्यांची फिरकी घेतली होती. हा किस्साच असा होता की मुख्यमंत्र्यांनाही खळखळून हसू आले. नेमकं काय होता हा किस्सा, हेच आपण आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत. नमस्कार, आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस. नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुका हा आज जसा सुजलाम सुफलाम दिसतो, परंतु जेव्हा शंकरराव काळे व शंकरराव कोल्हे हे दोन दिग्गज नेते राजकारणात आले, तेव्हा हा तालुका दुष्काळी समजला जात होता. संपूर्ण परिसर रखरखीत होता. शंकरराव काळे आणि शंकरराव कोल्हे हे दोन्ही नेते उच्च शिक्षित, समाज अभियंता म्हणून जनतेने गौरवलेले शंकरराव काळे हे BSc बी सिव्हिल होते, तर शंकरराव कोल्हे हे BSc ॲग्रिकल्चर होते. या दोन्हींनीही आपापल्या बुद्धिमत्तेचा उपयोग तालुक्याच्या विकासासाठी केला. काळे साहेबांनी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष, पारनेरचा आमदार, महाराष्ट्राचा शिक्षण व सहकार राज्यमंत्री, रयत शिक्षण संस्थेचा 15 वर्षे चेअरमन, कोळपेवाडी कारखान्याचे चेअरमन ही पदे भूषवली. तर कोल्हे साहेबांनी कित्येक वर्ष कोपरगावच्या आमदारकीसोबत मंत्रीपदही सांभाळलं. कारखाना, शिक्षण संस्था, डिस्टिलरी, बँका, सोसायट्या हे सगळं या दोन्ही नेत्यांकडे होतं, परंतु तरीही त्यांनी स्थानिक राजकारणावरील लक्ष कमी होऊ दिलं नाही. हे दोन्ही नेते एकमेकांविरोधात लढायचे, परंतु त्यांच्यात कधीच मतभेद झाले नाहीत. राजकारणापलीकडची मैत्री या दोघांनीही आयुष्यभर जपली. या दोन्ही नेत्यांचे सहकारातील राजकारणातील काही गोष्टींवर मतभेद असले तरी गोदावरी पाणी प्रश्नावर मात्र दोन्ही नेत्यांचं एकमत होते. तालुका बागायती करायचा हे दोघांचंही स्वप्न होतं. कोपरगाव तालुका हा पूर्वी आवर्षणग्रस्त म्हणून ओळखला जायचा. राहत्याचंही तसंच होतं. या दोन्ही तालुक्यांना पाणी मिळावं म्हणून ब्रिटिशांनी दारणा धरण बांधलं. त्यावर 1911 ते 1916 या काळात गोदावरी डावा व उजवा कालवा बांधला. त्यातून कोपरगाव, राहता या तालुक्यांना पाणी मिळालं. सिन्नर, निफाड, येवला, कोपरगाव आणि राहता या 5 तालुक्यातील 33,000 एकर क्षेत्र कालव्याच्या पाण्याखाली आलं. पण हे कालवे 100 वर्षांचे झाले तरी त्याचं नूतनीकरण झालं नव्हतं. कालवे खराब झाले होते, पाणी येत नव्हतं. याच कालव्यांच्या नूतनीकरणाच्या निधीसाठी काळे व कोल्हेंनी एकत्रित पाठपुरावा सुरू केला. 1983 साली गोदावरी कालव्याच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव सरकारनं मंजूर केला, परंतु त्याला निधी मिळत नव्हता. मग काळे व कोल्हे हे दोन्ही नेते सरकारशी भांडू लागले. त्यांच्या लढ्याला यश आलं आणि 2 डिसेंबर 2002 ला 75,60,12,000 रुपये खर्चाच्या पहिल्या सुधारित प्रस्तावाला निधी मिळाला. तेव्हा मुख्यमंत्री होते विलासराव देशमुख. याच विलासरावांच्या भेटीचा काळे कोल्हेंचा किस्सा आजही चर्चिला जातो. कालव्यांचे नूतनीकरण, ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यातील हक्काच्या पाण्याचा संघर्ष, मुकणे भाम धरणातील पाण्याचे नियोजन अशा अनेक प्रश्नांवर हे दोन्ही नेते एकमेकांच्या हातात हात घालायचे. कालव्याच्या नूतनीकरणाच्या निधीच्या मान्यतेसाठी शंकरराव काळे व शंकरराव कोल्हे हे आपापल्या कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ घेऊन नेहमी मुंबईला जायचे. एकदा 2001-2002 ला विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होतं. हे दोन्ही नेते तेव्हा कोपरगावच्या राजकारणात एकमेकांच्या विरोधात होते, परंतु त्यांनी याच विधिमंडळाच्या अधिवेशनात मुख्यमंत्री विलासराव देशमुखांची भेट घेण्याचं ठरवलं. त्यानुसार या दोन्ही नेत्यांनी आपापले जवळचे कार्यकर्ते घेऊन मुंबई गाठली. थेट विधिमंडळात गेले. विधिमंडळातील कामकाज आटोपून विलासराव बाहेर आले. तेव्हा अनेक आमदारांनी आपापल्या कामासाठी त्यांची भेट घेतली. विलासरावांभोवती प्रचंड गर्दी जमली. कार्यकर्ते घेऊन आमदारांनी विलासरावांना गराडा घातला होता. काळे कोल्हे हे दोन्ही नेते तेव्हा वयाने ज्येष्ठ होते. काळे साहेब साधारणतः 80 वर्षांचे व कोल्हे साहेब साधारणतः
70 वर्षांचे होते. मुख्यमंत्री आता लवकर भेटणार नाहीत किंवा इतर कामांसाठी बाहेर जातील हे चाणक्य कोल्हे साहेबांनी ओळखलं. ते तेवढ्या गर्दीत विलासरावांसमोर गेले, म्हणाले, अहो विलासराव, तब्येत बरी नसतानाही आमचे काळे साहेब तुम्हाला भेटायला थेट मुंबईला आले. तुम्ही एवढे व्यस्त आहात की त्यांना तुमची वाट पाहत ताटकळत थांबावे लागले आहे. विलासरावांनी कोल्हे साहेबांचे हे शब्द ऐकताच तातडीने आमदारांच्या गराड्यातून आपली सुटका करून घेतली. घाईघाईने कोल्हे साहेबांना घेऊन पुन्हा त्यांच्या केबिनमध्ये गेले. काळे साहेब आतमध्ये त्यांची वाट पाहत होते. विलासरावांनी घाईघाईने काळे साहेबांची भेट घेतली व तब्येत काय म्हणते, कसं येणं केलं वगैरे वगैरे प्रश्न विचारले. चर्चेतून काळे साहेब ठणठणीत आहेत हे विलासरावांना कळलं. शिवाय उत्तरात काळे साहेबांनीच विलासरावांना प्रतिप्रश्न केला, काय झालं, एवढ्या घाईघाईत तुम्ही का आलात? आम्हाला जरा निवांत वेळ दिला असता तर आम्हा दोघांनाही तुम्हाला काही मुद्दे पटवून देता आले असते. झालं. काळे साहेबांच्या या प्रश्नानंतर विलासरावांना खळखळून हसू आलं. कोल्हे साहेबांनी काळे साहेबांच्या तब्येतीचं कारण सांगून आपली फिरकी घेतली हे विलासरावांना कळून चुकलं. कार्यकर्त्यांच्या गराड्यातून बाजूला काढून आपले प्रश्न सोडवून घेण्याची या दोन्ही नेत्यांची ही क्लृप्ती विलासरावांना पोट धरून हसवून गेली. कोल्हे साहेबांकडे पाहून विलासरावांनी अक्षरशः दोन्ही हात जोडले. काळे साहेब, तुमच्या तब्येतीची काळजी तुमच्यापेक्षा कोल्हे साहेबांनाच जास्त आहे, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनीही सर्वांना हसवलं. पुढे विलासरावांनी तासभर वेळ देत हा प्रश्न समजून घेतला आणि अधिवेशनात तो सोडवलाही. मित्रांनो, काळे कोल्हेंच्या मैत्रीचा हा किस्सा तुम्हाला कसा वाटला? नगरच्या राजकारणातील असेच काही किस्से तुमच्याकडे असतील तर तेही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन विषयावर. तोपर्यंत नमस्कार.